नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव मित्रांनो प्रश्न पाहत आहोत. ज्यामध्ये मित्रांनो आपले आतापर्यंतचे 5 व्हिडिओ जे की मागील पार्ट्स आपण अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर मित्रांनो त्याची सर्वांची लिंक आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला CTETचे सर्व काही अपडेट व त्यासोबतच परीक्षाभिमुखच्या आता अंतिम दिवसांमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहायला मिळणारे आहेत. आणि जेवढे आपण प्रश्न टाकणार आहोत ते परिपूर्ण तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्णच असणारे असतील. त्यामुळे कोणताही प्रश्न किंवा कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करत जाऊ नका मित्रांनो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक अवेलेबल करून दिलेली आहे मित्रांनो. सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण जे मित्रांनो आज मराठी भाषेवरचे आधारित काही प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेत 30 प्रश्न यावरती येणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला उत्तरावरचे देखील काही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. तर उत्तरावरचं तुम्हाला कोणताही प्रश्न जे आहे जे की मिस करायचा नाही. आणि जे पीडीओलॉजीचे क्वेश्चन्स असतात जे की तुम्हाला या प्रकारचे जे की परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतील. तर सुरू करू पाहू आज व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, घोगमपट्टीची सवय असलेल्याने विद्यार्थ्याचे कोणते नुकसान होते? जर जे घोगमपट्टी करतात त्या विद्यार्थ्यांचं कशा प्रकारे नुकसान होतं? तर पर्यायामध्ये आपल्याला याचं उत्तर जे की होईल पर्याय नंबर याचं क, वर्गातील शिक्षणापासून ते जोडले जात नाहीत. म्हणजेच काय, तर घोगमपट्टीमुळे मुले केवळ पाठांतर करतात, त्यांना विषयाचे सखोल आकलन होत नाही, ज्यामुळे ते वर्गातील मूळ शिक्षण प्रक्रियेशी जे की एकरूप होऊ शकत नाहीत. म्हणून पर्याय नंबर याचं क जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा, आपल्या भाषेत सर्वात जास्त शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आले आहेत? म्हणजे की आपल्या भाषेत म्हणताना कोण्या, तर मराठी भाषेमध्ये. जी आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषेमध्ये जास्त शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की संस्कृत या भाषेमधून आलेले आहे. तर मराठी भाषेचा उगम आणि शब्दसाठा मोठ्या प्रमाणावर संस्कृत भाषेवर जे की आधारित आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, विरंगुळा मिळवण्यासाठी आणि सामान्य वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खास विद्यार्थ्यांसाठीच्या पाठात काय अनुसूचित असते? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ब, व्यापक वाचन हे जे आहे खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट होणार असेल. जे काही विरंगुळा मिळवण्यासाठी आणि सामान्य वाचन कौशल्य वाढवण्यासाठी जे वाचन केलं जातं त्याला व्यापक वाचन असं जे आहे ते म्हणतात. थोडक्यामध्ये हे व्यापक वाचनाचीच एक व्याख्या आहे. त्यानंतर आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे, विद्यार्थ्यांच्या लिखाणातील चुका दुरुस्त करण्याची पद्धत प्रभावी ठरते जेव्हा शिक्षक, तर या ठिकाणी समोर डॅश आहे. तर याचं जे उत्तर होईल पर्याय नंबर याचं जे की ड हे उत्तर होणार असेल. चिन्हांच्या मदतीने चूक लक्षात आणते आणि विद्यार्थी चूक स्वतः दुरुस्त करतो. जेव्हा विद्यार्थी स्वतः चुका ओळखायला आणि सुधारायला शिकतो तेव्हाच ती सुधारणा पद्धती जे की प्रभावी ठरते. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 5वा, भाषा अध्ययनात सामाजिक संपर्काची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते, हे विधान कोणी मांडले? जे खालीलपैकी कोणी जे आहे ते मांडलेलं आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की वँगोस्की यांनी जे आहे जे की म्हटलेलं आहे. तर लेव वँगोस्की यांनी सामाजिक संपर्क आणि सामाजिक आंतरक्रिया यावर आधारित जो सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडलेला आहे. पर्याय नंबर याचं क, जे की याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 6वा असा आहे, छापील मजकूर न वापरता द्वितीय भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नैसर्गिक दृष्टिकोन हे जे आहे त्या ठिकाणी उपयोगी पडणार असेल. कारण छापील मजकुरांचा वापर न करता नैसर्गिक वातावरणात भाषा शिकवण्याच्या पद्धतीला नैसर्गिक दृष्टिकोन असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर आपला 7वा प्रश्न, लक्ष्य भाषेचे व्याकरण शिकवताना डॅश काय असतं आवश्यक? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ब, पाठ्यक्रमाचे निरीक्षण करणे आणि भाषा ही विशिष्ट नियमावर आधारित आहे याबाबतची जाणीव निर्माण करणे जे की आवश्यक असतं यामध्ये. तर व्याकरण शिकवताना विद्यार्थ्यांना भाषेच्या संरचनेची आणि नियमांच्या जाणीव करून देणे हे सर्वात आधी महत्त्वाचं असतं. पर्याय नंबर याचं जे की ब उत्तर होणार असेल. त्यानंतर 8वा प्रश्न, इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य याचा सहसंबंध जुळवता येतो. असे केल्याने विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमतेवर भर पडते? तर या प्रकारची जी प्रक्रिया आहे केल्याने कोणत्या याच्यावर भर पडते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की शब्दसंग्रह. तर वस्तूवर त्यांच्या नावाच्या पट्ट्या लावल्यामुळे विद्यार्थ्यांना वस्तू आणि त्या शब्दांचा सहसंबंध लावता येतो, ज्याने त्यांचा शब्दसंग्रह जो होतो की वाढतो. पर्याय नंबर क. प्रश्न 9वा असा आहे मित्रांनो,
संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट ही सर्वात महत्त्वाची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं या ठिकाणी जे की क हे उत्तर होणार असेल, जे की संहितेचा अर्थ लावणं असा याचा जे काही महत्त्व होतो. तर वाचन म्हणजे केवळ शब्द उच्चारणे नव्हे, तर वाचलेल्या मजकुरांचा योग्य अर्थ लावून समजून घेणे सर्वात महत्त्वाचं असतं. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, भाषा वर्गात चित्रे किंवा तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. तर चित्रे आणि तक्ते हे दृश्य माध्यम आहेत, त्यांचा उपयोग निरीक्षण आणि सृजनशीलतेसाठी होतो, श्रवण क्षमता विकासासाठी नाही, म्हणून पर्याय नंबर ड उत्तर होणार असेल. त्यानंतर 11वा प्रश्न, भाषेत माइंड मॅपिंग म्हणजे काय? तर माइंड मॅपिंग कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करण्यास आणि सहसंबंध जुळवण्यास जे की सांगणे याला जे आहे माइंड मॅपिंग असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा असा आहे आपला, विद्यार्थ्याला आपली मते अचूकपणे मांडता यावीत, त्यांच्याविषयी इतरांना व्यक्त केलेले विचार त्याला समजावेत आणि त्यांना वाचलेल्या पाठ्यभागाचं त्याला अचूक विश्लेषण करता यावे म्हणून लक्ष्य भाषेचा वापर करताना तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की योग्य भाष्य रचनेचा वापर करावा. तर आपले विचार अचूक मांडण्यासाठी आणि विश्लेषणासाठी भाषेच्या योग्य रचनेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, पाठात चित्र किंवा रेखांकनाचा वापर पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की यामुळे जे स्वरूप आहे संकल्पना समजून घेण्यास मदत होते म्हणून जे आहे थोडक्यामध्ये वापरलं जातं. कारण का अमूर्त किंवा कठीण संकल्पना चित्राच्या माध्यमातून अधिक सहजपणे किंवा स्पष्टपणे आपल्याला जे आहे जे की समजता येतात या उद्देशाने. त्यानंतर 14वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत मातृभाषेच्या भाषा वर्गात वापर केला जात नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की थेट पद्धती. तर थेट पद्धतीत कोणतीही भाषा शिकवताना मातृभाषेचा वापर पूर्णपणे टाळला जातो आणि केवळ लक्ष्य भाषेचा वापर जो की केला जातो. त्यानंतर 15वा प्रश्न, भाषा शिकणे हे अधिक सोयीस्कर झाले असते जर ते हे शिकवलं असतं काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की भाषा आयुष्यातील मूल्य आणि उद्दिष्टपूर्तीसाठीही क्रियात्मक ठरते हे जर शिकवलं असतं. जेव्हा भाषा शिकणे हे व्यावहारिक जीवनाशी आणि उद्दिष्टांशी जोडले असते तेव्हा ते अधिक प्रभावी जे की ठरते. त्यानंतर 16वा प्रश्न आपला, एका शिक्षकाने आपल्या तासाला शिकवताना स्क्रीन रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ एडिटिंग कार्यक्रमाचा वापर केला आणि विद्यार्थ्यांना त्यावर आधारित गृहपाठ दिला, त्यामुळे विद्यार्थी होतील तर काय होतील विद्यार्थी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की स्वय अध्ययनासाठी प्रवृत्त होतील. म्हणजेच काय? तर व्हिडिओ आणि रेकॉर्डिंगचा वापर केल्यामुळे विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार आणि आवडीनुसार स्वतःहून अभ्यासाला करायला शिकतील म्हणून पर्याय नंबर अ हे याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला 17वा प्रश्न, शिकणारा भाषा कशा प्रकारचा आत्मसात करतो? जे काही शिकणारा भाषा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून जो की आहे. तर भाषा ही नैसर्गिक वातावरणात आणि प्रत्यक्ष संभाषणातून सर्वात चांगले प्रकारे आत्मसात केली जाते. त्यानंतर आपला प्रश्न 18वा, पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा जे की असणे. तर मुले हे त्यांच्या वातावरणात ऐकू येणाऱ्या एकापेक्षा जास्त भाषा सहजपणे आणि नैसर्गिकरित्या आत्मसात जे आहे ते करू शकतात. पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतर 19वा प्रश्न, भाषेच्या प्रकृतीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान जे की चुकीचं आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो. सांगायचं झालं तर भाषेचा प्रवास हा खरा तर गुंतागुंतीकडून सहजतेकडे किंवा विश्लेषणाकडे जो की असतो, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर 20वा प्रश्न आपला, काही विद्यार्थ्यांना शब्दाचा अर्थ समजत नाहीत किंवा शब्दाचा अचूक वापर करता येत नाही, त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, विद्यार्थ्यांच्या मुख्य शब्दाकडे लक्ष वेधणे व त्याचबरोबर कोणते शब्द येतात ते पाहण्यास जे की सांगणे हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. म्हणजेच काय? तर शब्दाच्या संदर्भानुसार वापर शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजतात. त्यानंतर आपला प्रश्न 21वा असा आहे, भाषेच्या वर्गात वाक्यरचनेचा सराव म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूच्या संदर्भात आलेल्या अनुभवाचा भाषिक उपक्रमावर जे की वापर करतात. पर्याय नंबर क उत्तर होईल. त्यानंतर 22वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजांसाठी भाषाविषयक कौशल्य वाढवणे तसेच त्यांच्या वर्गातील वर्तनाशी सुसंगत अशी अध्ययन पद्धती राबवली जाते. या अध्ययन पद्धतीस डॅश अध्ययन पद्धती असे म्हणतात. तर कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, सर्वसमावेशक असं जे आहे जे की म्हटलं जातं. तर
विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन राबवलेली पद्धत ही सर्वसमावेशकच असते. त्यानंतर आपला 23वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पद्धतीला शिक्षणाचं तंत्र म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, वरीलपैकी सर्व. निवड पद्धत, आवड पद्धत, प्रेरणा पद्धत ह्या सर्व ज्या काही गोष्टी तंत्रच आहेत. त्यानंतर आपला 24वा प्रश्न, खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने तर काय होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. तर यमक आणि लहान ध्वनीमुळे मुले आनंदाने आणि सहजतेने भाषा बोलायला शिकतात. त्यानंतर 25वा प्रश्न आपला, भाषा शिक्षक वर्गात शिकवल्यानंतर आपल्या नोंदवहीत भाषेशी संबंधित खेळ मुलांना खूप आवडला आणि त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मात्र तिसऱ्या फळीतील मुलांना अपेक्षित गोष्टी साध्य करण्यात अडचण आली. तर नोंदवहीतील तिचे नोंद म्हणजे डॅश, त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे काही प्रासंगिक नोंद असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर शिक्षकाने वर्गातील विशिष्ट घटनेबद्दल केलेली एक प्रासंगिक नोंद आहे ती. त्यानंतर 26वा प्रश्न, इयत्ता दुसरीचे विद्यार्थी स्वतंत्रपणे वाचू शकत का नाहीत हे शिक्षकाला जाणून घ्यावयाचे असल्यास त्यासाठी शिक्षकाने करावयाची सूचक निर्णय निरीक्षणे जे की कोणते आहेत ते की विद्यार्थ्या बाबतीमध्ये खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की शब्दावरून क्रमावर नजर फिरवितो आणि कठीण शब्दावर आणि अडचण आल्यास येथे जो की बोट ठेवतो हे पाहणे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण का वाचन प्रक्रियेत डोळे आणि शब्दांचा हा समन्वय विद्यार्थ्याच्या वाचन क्षमतेचं निर्देशन जे की असतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपला 27वा, नैदानिक कसोटीचा वापर करून लेखन किंवा वाचनचा अक्षमतेच्या बाबतीत मिळालेली माहिती डॅश या ठिकाणी जे की वापरण्यात येते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की उत्तर होणार असेल ब मित्रांनो, सुधारित अध्ययन पद्धती यामध्ये जे की होतो. तर नैदानिक जे कसोट्या असतात ज्याला आपण डायग्नोसिस टेस्ट असं म्हणतो, तर मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा उणिवा शोधून अध्यापन पद्धती सुधारणा करण्यामध्ये की हा असतो. त्यानंतरचा आपला पुढला 28वा प्रश्न, भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्दसंग्रहात वाढ म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सामाजिक व इतर शब्दांची संपादनूक होय याला म्हटलं जातं. कारण शब्दसंग्रह वाढणे म्हणजे सामाजिक आणि व्यावहारिक जीवनातील शब्दावर प्रभुत्व मिळवणे देखील होय. तर पुढील प्रश्न आपला 29वा, व्याकरणाच्या सूचनांची अंमलबजावणी नैसर्गिकरित्या केव्हा होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जेव्हा विद्यार्थी आपल्या लिखाणातील किंवा संभाषणातील चुका स्वतः दुरुस्त करतो व त्या पुन्हा वापरतो त्याला म्हटलं जातं. त्यानंतर आपला 30वा प्रश्न, व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक हा केंद्रस्थानी असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की व्याकरण अनुवाद पद्धत हे जे आहे जे की प्रथम ठिकाणी असतो. तर याबाबतीत व्याकरणाचे नियम पाठ करणे आणि त्याचे अनुवाद करणे यावर मुख्य भर जो आहे थोडक्यामध्ये दिला जातो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे प्रश्न होते आजचे आपले जे की टॉप 30 क्वेश्चन होते मित्रांनो, जे की या भागामध्ये पाहिलेले आहेत. तर पुढचा भाग देखील तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे. लवकरात लवकर असं मित्रांनो कमेंट करून सांगा, कारण का परीक्षेला आता आपल्याकडे काही शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो टीईटीची तयारी करत असतील, टीईटीसाठी आपण स्पेशली आपली टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो ऑलरेडी चालू केलेली आहे 2026 साठी. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, तुम्ही मित्रांनो जॉईन जे आहे ते करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.